हाय मैत्रिणींनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी आहे अयोध्या आणि आज आपण एकदम धमाकेदार गोष्ट करणार आहोत. एक सुपर प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन. सकाळी उठता तेव्हा काय करता? मोबाईल स्क्रोल करता की एकदम रॉकस्टारसारखे दिवसाला सुरुवात करता? मला कमेंट करून खरंच सांगा हां. चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे कसं बनवायचं तुमची प्रत्येक सकाळ जबरदस्त आणि यशस्वी. तयार आहात? मग चला रॉक करूया. या व्हिडिओमध्ये माझी कृती जरी वेगळी असेल ना, पण तुम्ही मैत्रिणींनो माझ्या बोलण्याकडे फक्त लक्ष असू द्या. सकाळी मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या सवयी बदलून खूप जास्त प्रोडक्टिव्ह झाले आहे त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मैत्रिणींनो, टिप नंबर 1 आपण बघूया. लवकर उठा आणि चमका. सकाळी लवकर उठणं हे आहे तुमच्या यशाचं पहिलं पाऊल. आयुर्वेद सांगतो पहाटे 4 ते 6च्या दरम्यान म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं म्हणजे तुमच्या शरीर आणि मनाला सुपर पॉवर मिळणं. पण थांबा, जर तुम्ही म्हणत असाल अरे इतक्या लवकर, तर काळजी नको. 6 वाजता उठण्यापासून सुरुवात करा. लवकर उठलात तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो आणि तुमचा दिवस एकदम शांत आणि मस्त सुरू होतो. मुलं उठायच्या अगोदर जर आपण उठलो ना, तर स्वतःसाठी आपण असं शांत गॅलरीत बसून एकचित्त होऊन काहीतरी विचार करू शकतो. दिवसभराच्या कामाचं आपण यादी तयार करू शकतो किंवा आज आपल्याला कुठलं काय करायचं आहे हे देखील ठरवू शकतो. तर अलाराम लांब ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला बेड सोडावंच लागेल. कधी काय होतं, आपला अलाराम वाजून बंद देखील होतो पण आपल्याला जागच येत नाही. त्यामुळे थोडासा जर लांब असेल ना, तर आपण तो बंद करण्यासाठी तरी उठतो आणि मग एकदा जाग आली की आपण लगेच उठून जातो आणि त्याला हात लावायचा नाही. आता योगाने आपल्या शरीराला जागवायचं आहे. चला आता शरीराला सांगूया, बॉस उठ, कामाला लाग. 10-15 मिनटं सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग किंवा हलक्या एक्सरसाइज करा. मी तर रोज सकाळी 5 सूर्यनमस्कार आणि 5 मिनिटे स्ट्रेचिंग करतेच आणि माझं शरीर म्हणतं वा काय एनर्जी. तुम्ही काय करता? जिम, नाचणं की सूर्यनमस्कार? कमेंटमध्ये जरूर शेअर करा. मला तुमच्या कमेंटची अतिशय उत्सुकता आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही शेअर करू शकले नाही आहे, पण माझं जे रुटीन आहे सकाळचं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल. त्यानंतर आपल्याला मेडिटेशन करायचं आहे थोडा वेळ तरी. आता थोडा वेळ तुमच्या मनासाठी 5 ते 10 मिनिटे मेडिटेशन जरूर करा. फक्त श्वास घ्या, शांत व्हा आणि सगळा तणाव विसरा. यानंतर तुमची डायरी उघडा आणि लिहा आज तुम्ही काय रॉक करणार आहात. 3 मुख्य गोल्स सेट करा. उदाहरणार्थ, मी आज 2 तास अभ्यास करेन, 30 मिनिटं माझं आवडतं पुस्तक वाचेन आणि माझ्या स्वप्नांसाठी एक नवीन आयडिया बनवेन. हे छोटे प्लॅनिंग तुम्हाला दिवसभर सुपर प्रोडक्टिव्ह ठेवेल. आता हे झालं अभ्यास करणाऱ्या मुलांच्या बाबतीत. पण आपण मॉम आहोत, आपण सुपर मॉम आहोत, तर आपल्याला काय करायचं आहे? मुलांसाठी कुठला टास्क निवडायचा आहे? मुलांना अजून काय शिकवायचं आहे? किंवा आपल्या स्वतःसाठी कुठे आपल्याला काही करायचं असेल तर ते गोल्स आपण इथे लिहून ठेवायचे आहे आणि हेल्दी नाश्त्याने रॉक करायचं आहे. मैत्रिणींनो, सकाळचा नाश्ता म्हणजे तुमच्या दिवसाचं इंधन. पोहे, उपमा, ओट्स, फळं किंवा नट्स काहीतरी पौष्टिक खा. माझा फेवरेट मसाला पोहे, 1 कप दूध. पण एक गोष्ट रिकाम्या पोटी चहा कॉफी घ्यायची नसते. पण काय होतं ना, आपण खूप जास्त लो फील करतो सकाळी. त्यामुळे आपल्याला दिवसाची सुरुवात चहा कॉफीने करावीच लागते आणि याला आपल्याला थोडं स्किप करत चहा कॉफीऐवजी आपल्याला थोडाफार नाश्ता करायचा आहे. मी सुद्धा माझ्या दिवसाची सुरुवात चहा कॉफीनेच करत होते, पण मध्यंतरी मला थोडासा ॲसिडिटी, ब्लोटिंगचा प्रॉब्लेम होऊ लागला. त्यामुळे मग थोडाफार नाश्ता करून नंतर चहा घेण्याचा मी प्रयत्न करते. पण कधीतरी असं होतं की चहा पहिले घेतला जातो. पण या गोष्टी आपल्याला हळूहळू नक्कीच बदलायच्या आहेत. त्यानंतर आता आंघोळ करून घ्यायची. तुमचे आवडते कपडे घाला आणि एकदम रॉकस्टारसारखं बाहेर पडा. तुमचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला इतकी एनर्जी देईल की तुम्ही म्हणाल हा दिवस माझा आहे. मग वाट कसली पाहता? आजपासून हे रुटीन फॉलो करा आणि प्रत्येक दिवस बनवा सुपरहिट.
मैत्रिणींनो, हे माझं सुपर प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन. तुम्ही यापैकी काय काय करता आणि कोणत्या नवीन सवयी सुरू करणार आहात कमेंट्समध्ये एकदम झटपट सांगा बरं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपले सगळे धमाकेदार व्हिडिओ मिळतील. चला, आजपासून प्रत्येक सकाळ जबरदस्त बनवूया. शुभ सकाळ आणि भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मैत्रिणींनो, बाय.